सामना बघाया आले रसिक सामने होती सारे रंजक लाखा मुलाचं पारितोषिक जिंकेल गुरुदत्त संघाचे शक यस धन्यवाद डीजे थँक्यू वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं गुरुमेदेव सर्व कार्येषु सर्वदा अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि आम्हा आग्रिकोळी लोकांची कुळदैवत अर्थातच आई एकविरा मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. आपण ऐकतोय पाहतोय गुरुदत्त क्रिकेट लॅब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग सीझन 6 डे 1 आणि पहिल्या दिवसातील हा दुसरा सामना आपल्या भेटीला येतो. एकीकडे DCC नवापूर अर्थातच डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूरचा संघ आहे विपक्ष आई एकविरा नारंगी संघ. यस धन्यवाद अडजे थँक्यू. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ फ्लाइंग स्टार्ट आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न पुन्हा एकदा जातोय चेंडू सीमा पार बॅक टू बॅक दुसरा. यस धन्यवाद अडजे. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ. दुसरीकडून वैयक्तिक आपलं खातं केतन मेहर लगातारचे 2 चेंडू 2 चौकार. काय फलंदाजी आहे. थोडासा हताश होता निराश होता केतन परंतु आज मैदानामध्ये त्या आत्मविश्वासानं आहे आणि तो आत्मविश्वास आता त्याच्या बॅटनं दिसून येतोय. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 10 धावा या धाफाक्यावर येत असताना पाहतोय. दुसरीकडे तितक्याच मोठा अनुभव अनेक वर्ष ज्या खेळाडूनं गाजवल्या तसा प्रकाश पाटील 1 to go शेवटचा चेंडूंचा खेळ. बाकी आतापर्यंत 11 धावा धाफाक्यावर आहेत. 2 बंधूंची जोडी एकीकडे चिराग आहे आपली संथ गतीने पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा तर दुसरीकडे यावेळेला काय थोडासा बॅटचा फ्लो होता परंतु लक फॅक्टर म्हणावं लागेल. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 12 धावा धाफाक्यावर आहेत. येतोय पुन्हा एकदा डिजमॅनच्या दिशेनं. यस धन्यवाद अडजे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 12 धावा धाफाक्यावर येत असताना आता अक्षय पाटील दुसरीकडून आहे. त्या धाव्यांना रोख लगावला जाईल का. पहिला सामना ज्या ठिकाणी आपण पाहिला एक माफक आव्हान होता परंतु ज्या प्रकारचा तो सामना पाहिला होता एकीकडे प्ले बॉईज फुलपाडा विपक्ष जय दुर्गेश 11चा तो सामना परंतु ह्या सामन्यामध्ये आतापर्यंत पहिल्या 6 चेंडूंमध्ये केतननं त्या प्रकारची सुरुवात करून दिली. पहिल्या 6 मध्ये 12 येत असताना यावेळेला पुन्हा एकदा ती संधी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण कॉम्बिनेशन फील्ड तोपर्यंत सिंगल धाव धाफाक्यामध्ये पुन्हा एकदा भर पडते. दोन्हीकडून आता टाळ्या वाजतायत. डगआउट खऱ्या अर्थानं DCC नवापूर संघाचं एक स्मित हास्य आहे आणि त्या प्रकारची आतापर्यंत सुरुवात आहे. दुसरीकडून चिरागला जे करणं गरजेचं आहे त्या प्रकारचं आतापर्यंत ती संथ गतीने सुरुवात करत असताना वैयक्तिक 4 मध्ये 4 धावेंवर चिराग खेळतोय तर केतन आतापर्यंत चांगली फलंदाजी संघाला त्या प्रकारची सुरुवात ही करून दिली. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अक्षय ज्यासाठी जाणला जातोय आज वसे विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या ख्यातीमध्ये अक्षयचं एक फिल्डर म्हणून सातत्यानं नाव घेतलं जात आहे आणि स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये यावेळेला तितक्याच चांगल्यारीत्या गॅदर करत असताना पुन्हा एकदा सिंगल घेतली जाते. सिंगल धावेने आतापर्यंत 1.4 चेंडूंचा खेळ 15 धावा धाफाक्यावर. चांगली सुरुवात आहे. ओव्हर द विकेटचा मारा. दुसरीकडे चिराग आहे. चिराग बाफुडल्याहून यावेळेला आक्रमण हल्ला परंतु सिंगल धावावर. सिंगल धावे म्हणून समाधान मानत असताना आतापर्यंत 16 धावा धाफाक्यावर. 1 to go शेवटचा चेंडूंचा खेळ. बाकी 1.5 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 16 धावा. पहिल्या 5 मध्ये 4 धावा खर्च पडत असताना अक्षयनं त्या धाव्यांना रोख लगावलं. पुन्हा एकदा सन्मान ऑनसाईडच्या दिशेनं ती सिंगल
पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, पहिल्या 2 षटकांचा खेळ. धावफलकावर 17 आहेत. एस डी जे. संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. क्रिकेट क्षेत्रात गाजवतो नाव DCC नवापूर. तिसरा षटक आता अनिकेत पाटील आहे. 2 बंधू आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ करतात. एकाकी झुंज, एकाकी किल्ला लढवला जातोय. परंतु ह्या वेळेला काय, स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये पुन्हा एकदा कॉम्बिनेशन फील्ड चेतन होता दुसरीकडे. चेतननं या अगोदरच्या स्पर्धेत अर्थातच APL आगाशी बिग बॅश लीग आणि त्या ठिकाणी प्रभावित करणारा तो खेळ चेतनचा आपण पाहिला होता. त्या प्रकारचा तो लहरामध्ये आहे संघ, टॉप 6 मध्ये आणि 6वं पारितोषिक आगाशी बिग बॅश लीग मध्ये आई एकविरा नारंगी संघाला ते प्राप्त झालं होतं, मिळालं होतं. त्या कारणास्तव तो आत्मविश्वासानं आज मैदानामध्ये पुन्हा एकदा आई एकविराचा संघ आहे. पहिला लॉर्ड्स अर्थातच ग्रुप ए चा 4 धुरंधर संघ अर्थातच जयू दुर्गेश्वर 11चा संघ असेल, प्ले बॉईज फुलपाडा, आई एकविरा नारंगी, DCC नवापूर, डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूरचा तो संघ. 4ही संघ 51 बारी आहेत आणि त्या कारणास्तव तो पहिला लॉर्ड्स पाहण्यासाठी आता प्रचंड मोठी गर्दी ही मैदानामध्ये आहे. प्रेक्षक राजा वर्ग संध्याकाळचा सत्र आणि त्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आता ह्या अंडरआर्म क्रिकेटचा, ह्या गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग 2025 सीझन 6चा आनंद घेण्यासाठी आज मैदानामध्ये आहेत. ज्या प्रकारचं आयोजन आहे, नियोजन आहे, अगदी प्रभावित करणारं सारं काही. हरीश, क्या बात आहे, अफलातून. या शेवटचा चेंडूंचा खेळ 21 धावा धावफलकावर. ऑनसाईडच्या दिशेनं केतन यावेळेला खऱ्या अर्थानं म्हणतो अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. आणि ह्या रणनीतीनं पहिल्या 3 षटकांचा खेळ होत असताना 22 धावा ह्या धावफलकावर आहेत. एस डी जे. देवाच्या आशीर्वादानं आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते. यस, धन्यवाद. पहिल्या 3 षटकांचा खेळ 22 धावा धावफलकावर येत असताना ते हितेश म्हात्रे आहे. केतन आतापर्यंत चांगला खेळ करतोय. दुसरीकडून चिराग ती स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु आता येणारे 6 चेंडू किती धावांचं मजल हा धावफलकावर ठेवला जाईल यासाठी आता ती नजर संपूर्ण आता डगआउट एक आशाभूत नजरेनं त्या 2 खेळाडूंकडे पाहत आहे, 2 बंधूंकडे पाहतोय. 23 धावा धावफलकावर अजून येणारी आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. अगदी प्रभावित करणारं ती खेळपट्टी, ते आउटफील्ड आज MPLच्या माध्यमातून सर्व काही प्रभावित करणार आहे. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. इथून DCC नवापूर संघ एखादा चौकार पाहतोय, परंतु तू येणार का. यावेळेला पंच आमच्या दिशेने वळतायत, 2 हात फैलावले जातात. अर्थातच काय तर आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा, उजव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू आणि त्या अतिरिक्त धाव आता धावफलकामध्ये ही भर पडत असताना जवळजवळ 20 चेंडूंचा खेळ आणि त्यानंतर ती पहिली अतिरिक्त धाव आहे. ॲक्युरेसी आतापर्यंत आई एकविरा नारंगी संघानं ही मैदानात दाखवले. आखोट टप्प्याचा चेंडू आणि यावेळेला काय पुन्हा ती एकदा संधी आहे, परंतु ह्यावेळेला आक्रमण करण्याच्या नादात सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये भर पडते. हरीश म्हात्रे, हितेश म्हात्रे आतापर्यंत ती चुकी करतोय. यस डीजे थांबवतोय. त्या अतिरिक्त 2 धावा धावफलकामध्ये येत असताना धावफलकावर आतापर्यंत 25 आहेत. अजून येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 25 धावा चांगली सुरुवात आहे आतापर्यंत. त्या प्रकारची सुरुवात पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होता, ज्या ठिकाणी
पुन्हा एकदा तोच, जणू काय हे ऍक्शन रिप्ले आहे की काय, परंतु ह्या वेळेला ऑन साइडच्या दिशेनं जातोय चेंडू, सीमारेखा पार, फरार. यस, धन्यवाद डीजे. 9+4 अर्थातच त्या 5 धावा. आता धावफलक खुलताय, फुलताय. 30 धावा धावफलकावर आहेत. अजून देखील येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत हितेश म्हात्रे मैदानामध्ये चुकी करतोय, तर दुसरीकडे 2 फलंदाज आता त्या हितेश म्हात्रेवर अगदी तुटून पडलेत. पुन्हा एकदा लोअर फुलटास आहे. चांगला गॅदर पियुष स्वतः कर्णधार होता. तुर्तास 1 धाव धावफलकामध्ये भर पडत असताना एक तरफ शेर आहे तो दूसरी तरफ सव्वा शेर है और अभी दोनों तरफ से बराबर की पिटाई है. 3 चेंडूंचा खेळ, 31 धावा, 31. पुढील चेंडू पुन्हा एकदा 2 खेळाडून. क्या बात आहे. पियुष आज स्वतः कर्णधार भूमिकेमध्ये आणि त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत प्रभावित खेळ आहे APLचं ते मैदान. त्या ठिकाणी देखील ते टीम कॉम्बिनेशन आपण आई एकविरा संघाचं पाहिलं आणि आज देखील त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आतापर्यंत मैदानामध्ये आपण पाहतोय. त्या कारणास्तव चांगल्यारीत्या 3 धावा आपल्या संघासाठी अडवत असताना यावेळेला लाईन लेन टप्पा चांगला होता. हलक्या हातानं ट्रॅप खेळ, सिंगल धाव. पुन्हा एकदा धावफलकामध्ये भर पडत असताना धावफलक 33. 33 धावा धावफलकावर शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. अगोट टप्प्याचा प्रकाश पाटील, ओल्ड इज गोल्ड. सिंगल धावफलकामध्ये भर आणि पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 34 धावा धावफलकावर आहेत. आता येणारे 24-35 धावांचं आव्हान धावफलकावर आहे. येतोय तुर्ताच पुन्हा एकदा संगीत कक्षाच्या दिशेनं. ऐकूयात डीजेला. चला DCC संघ आपण आपापल्या पोझिशन मध्ये मित्रांनो वरीत या. वेळ जास्त जातोय. येणारे 24 मध्ये 34 धावांचं लक्ष्य धावफलकावर आपण पाहतो. आपण ऐकतोय गुरुदत्त क्रिकेट लॅब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम. नक्कीच गुरुदत्त क्रिकेट क्लब मनवेलपाड्याचा 1 नंबर आहे आणि ज्या प्रकारचं आयोजन नियोजन हे देखील अगदी प्रेमात पडणार आहे. जो अंडरआर्म क्रिकेटचा हा थाट आपण पाहतोय सीझन 6 या स्पर्धेचं आकर्षण काय. यंदाच्या वर्षामध्ये सीझन 6 मध्ये येताच आपण आमच्या डावीकडे असणारी ती स्क्रीन पाहतोय, एक भव्य दिव्य अशी करणारी ती. त्यानंतर त्या आउटफील्ड, ती खेळपट्टी, त्याचप्रमाणे हा भव्य दिव्य मंच आणि आमच्या मंचाच्या खाली असणाऱ्या त्या आकर्षित करणाऱ्या त्या अशा ट्रॉफीज, हे सर्व काही प्रेमात पाडणार आहे. येणारे 24 मध्ये 34 धावांचं लक्ष्य हे धावफलकावर आहे. आमच्या सोबतीनं आमची संपूर्णतः टेक्निकल टीम अर्थातच डिबेनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. आमचे मॅन्युअल स्कोरर आमच्या सोबतीनं सुमित पाटील, थोड्याच वेळानं ध्रुव पाटील यांना देखील आपण पाहणार आहोत. परंतु यावेळेला काय, गोल्डन डकचा शिकार
चेतन पाटील ला परतावं लागतं. सारे लाईन वरी हान उभं एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. गुरुदत्त क्रिकेट क्लब आमचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. गुरुदत्त क्रिकेट क्लब आमचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. येस, धन्यवाद डीजे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ. नवीन फलंदाज आता अक्षय पाटील येतोय. केतन आतापर्यंत त्याच्या बॅटनं कमाल दाखवले, परंतु आता बॉलानं देखील ते ॲक्युरेसी दाखवतोय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 2 धावा धाफाकावर येत असताना चांगली सुरुवात दुसरीकडून DCC नवापूर डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर संघासाठी होत असताना तर 2 खेळाडूंना आता मैदानात राहणं गरजेचं आहे. दुसरीकडून एक भलं मोठं लक्ष 34 धावांचं आव्हान आहे, परंतु त्या प्रकारची सुरुवात करत असताना पहिल्या 4 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 3 धावा या धाफाकावर आहेत. एकीकडे निखिल आहे, दुसरीकडे अक्षय पाटीलला आपण पाहतोय. लॉर फुलटास ऑन साईडच्या दिशेनं जतीन तांडेल चांगल्यारीत्या गॅदर आहे, परंतु दुसरीकडून जयेश वैती थोडासा फंबल एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. सिंगल धाव तुर्ताच धावफलकामध्ये ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. थोडासा फंबल जर का गॅदर केला असता तर नक्कीच धावचीच्या रूपानं अजून एक गडी अर्थातच निखिलला मैदान सोडावं लागलं असतं. यावेळेला पाहिला, निहाळला, सोडून दिला आणि पंच यावेळेला म्हणतात हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर अतिरिक्त धावेने आता ते धावफक बढलं जात आहे, परंतु पुन्हा एकदा शेवट गोड आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ धावफक 5 धावा या धावफकावर येतोय पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेनं. यस, धन्यवाद डीजे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 5 धावा धावफलकावर, एक गडीच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक हाताळण्यासाठी आता जतीन तांडेल येतोय. अक्षय पाटील मैदानामध्ये त्या प्रकारचा खेळ करणं गरजेचं आहे. ते संपूर्णतः डगआउट एक आशा अपेक्षेनं आपल्याकडे पाहत आहे आणि त्या प्रकारचा खेळ हा मैदानात करणं यावेळेला थोडासा संकटामध्ये आहे. आई एकवेरा नारंगीचा संघ आणि तो संकटमोचक कोण ठरणार, त्यासाठी हे 2 खेळाडू आता मैदानामध्ये आहेत. 1.1 चेंडूंचा खेळ 6 धावा धावफलकावर, 34 धावांचं लक्ष हे धावफलकावर आहे. निखिल आतापर्यंत त्या प्रकारचा वेळ घेतला जातोय आणि दुसरीकडून जतीन तांडेल आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूंचा खेळ ते ॲक्युरेसी दाखवत असताना पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा धावफलकावर येत आहेत. आमच्या सोबतीनं अतिरिक्त खेळाडू अर्थातच विनीत पाटील. धावचीची संधी आणि आता निखिलला मैदान सोडावं लागतं. एस डीजे. यस, धन्यवाद डीजे. 1.3 चेंडूंचा खेळ धावफकावर फक्त आणि फक्त 7 धावा आहेत. 34 धावांचं लक्ष. अजून एक फलंदाज निखिल परतावतोय. हरीश येतोय. डावकारू फलंदाज आहे. हरीश मध्ये त्या प्रकारची क्षमता आहे. एक चांगला फिल्डर म्हणून सातत्यानं हरीशकडे पाहिलं जात आहे, परंतु आता बॅटीनं कमाल दाखवणं गरजेचं आहे. पहिला चेंडू फॉलो थ्रो मध्ये स्वतः अगदी वेगाने येतोय. सिंगल धाव तोपर्यंत कंप्लीट. दुसरीकडे अक्षय पाटील आहे आणि एक्सलेट करणं आता खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. सिंगल धावेने धावफकामध्ये भर पडत असताना धावफक आतापर्यंत 8 धावा धावफकावर. 1.4 चेंडूंचा खेळ. जतीन तांडेल आतापर्यंत तो प्रभावित करणारा मारा आहे, परंतु ऑनसाइडच्या दिशेनं नयन मेहर आहे. आज नव्यानं आज मैदानामध्ये नयन आहे.
डीसीसी नवापूर संघ आणि त्या स्टार कास्ट मध्ये नयन. आज स्वतःची जागा यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. तिसरा गडी अक्षय पाटील बॅक टू द पार्ट. यस अक्षय थांबायचं आहे. गंभीर सर पाहायचं आहे. टेक्निकल टीमला मदत घेतली जाते आणि डिसिजन आता ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून मुख्य स्क्रीनवर दाखवलं जाईल. डिसिजन झूम केलं जातं आणि गंभीर सर थोडंसं पुढे घे मित्रा. नयन तांडेल गंभीर लास्ट सीन तोच आहे, तोच लास्ट सीन आहे. नक्कीच रिप्ले स्क्रीनवर टाकला जातोय. गंभीर सर आपण तिथून डिसिजन द्यायचंय. डिसिजन नो +1. यस बोल्ड होता, क्षमा करावी. डीसीसी संघ अतिरिक्त धाव ती धावफलकामध्ये भर पडत असताना आता धावफलक 9 धावा ह्या धावफलकावर आहेत. अगदी बारकाईनं लक्ष दिलं होतं आणि तो थोडासा टच होता. त्या कारणास्तव अतिरिक्त धाव धावफलकामध्ये भर पडत असताना आता अक्षयला पुन्हा एकदा ते जीवदान मिळतंय. पुन्हा एकदा ती संधी आहे मैदानामध्ये. पहिल्या 2 षटकांचा खेळ, पहिल्या 12 चेंडूमध्ये 10 धावा ह्या धावफलकावर आहेत. येतोय पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेनं. येस थँक्यू. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 10 धावा धावफलकावर. अर्थातच आता येणारे 12 मध्ये अजून देखील 24 धावा ह्या धावफलकावर बनवायच्या आहेत. तिसरं षटक वैयक्तिक प्रथम कुणाल मेहर ऑनसाइडच्या दिशेनं. क्या बात आहे. स्वप्नील तांडेल उडता स्वप्नील आपण पाहिला मैदानात. प्रयत्न आहे दुसरीकडून, परंतु ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आतापर्यंत मैदानामध्ये आहे डीसीसी नवापूरचा संघ, ही ताकद आहे डीसीसी नवापूर संघाची. आणि त्या बळावर पाठचा हंगाम डीसीसी नवापूर संघानं अगदी मैदानामध्ये गाजवलं. तर परंतु ह्या वेळेला डिसिजन आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. रिव्ह्यू आहे व्हाईटसाठी. 2.1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत. ते धावफलकावर 12 आणि टायमर बंद ठेवायचे. टेक्निकल टीम नयन तांडेल. डिसिजन आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. यस अर्थातच अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ती भर आहे आणि धावफलकावर 12 आहेत.
13 धावा धाफकावर. अक्षय पाटील दुसरीकडे. 2.2 चेंडूंचा खेळ. एक भलं मोठं लक्ष धाफकावर आहे, परंतु येथून येणारे 1 ते 2 चौकार यावेळीला पहिला येतोय. विजयाचा शंख फुकलाय अक्षय पाटील. येस, धन्यवाद डीजे. अक्षयला ती संधी मिळाली आणि ज्या ज्या वेळेला क्रिकेटमध्ये आपण पाहतोय ना संधी मिळते त्यानंतर फलंदाज आपले रंग उधळायला सुरुवात करतोय. हा क्रिकेटचा इतिहास आहे. पुन्हा एकदा ती स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. 18 धावा आतापर्यंत धाफकावर. येणारे 8 चेंडूमध्ये अजून देखील 17 धाव्यांची गरज आहे. अर्थातच येथून येणारे 1 ते 2 चौकार पुन्हा एकदा ते मॅच मध्ये आणून ठेवतील. 8 मध्ये 17 धाव्यांची गरज असताना आतापर्यंत 18 धावा धाफकावर आहेत. पुन्हा एकदा बॅफूट लावून जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळीला चिरक पंबल. जातोय चेंडू सीमा रिकव्हर. चौकार. धन्यवाद डीजे. 22 22 धावा धाफकावर. आतापर्यंत कुणाल मेहर थोडासा महागडा आहे. थोडस चुकी चिराग मेहर आणि त्या कारणास्तव जातोय तो चेंडू सीमा पार. 22 धावा आतापर्यंत धाफकावर. 222 आहे. 3 दुऱ्या. अर्थातच 2 गडींच्या मोबदल्यामध्ये त्या 22 धावा आणि आता ते सिंगल धावेने धाफकामध्ये पुन्हा एकदा भर. 23 धावा धाफकावर. आता 6 मध्ये 12 धाव्यांची गरज आहे. उलटी गिनती आता मैदानामध्ये सुरू आहे. येतोय पुन्हा एकदा संगीत कक्षाच्या दिशेनं. ऐकूया डीजेला. येस, धन्यवाद डीजे. पहिल्या 18 मध्ये 23 धावा धाफकावर आहेत. आता येणारे 6 मध्ये 12 धावा धाफकावर. आलेले मायबाप, प्रेक्षक, खेळाडू आणि संपूर्णतः मान्यवर अर्थातच आई जीवदानी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष एक दानशूर असं व्यक्ती विनोददादा पाटील ह्या मॅचचा आनंद घेत असताना थोडीशी चुकी आणि आता धावचीची संधी आहे. सुशांत पाटील पुन्हा एकदा टेक्निकल टीमची मदत. तो रंगलेला सामना, रोमांच थरार, पदालित्य, संघर्ष नाट्य सर्व काही या सामन्यामध्ये आपण पाहतोय. एकीकडे आई एकविरा नारंगीचा संघ आहे, दुसरीकडे नवापूर नगरीतील डोकरादेव क्रिकेट क्लबचा तो संघ आहे. संधी आहे परंतु ह्या वेळेला रन कंप्लीट अर्थात सिंगल धाव धाफकामध्ये भर. आता 5 मध्ये 11 धावांची गरज आहे. 5 में 11. गंभीर सर नो है, नो +1 है. क्या बात है. चला मित्रांनो, वेळेवर देखील लक्ष द्यायचं आहे. शेवटच्या 4 मिनिट 17 सेकंदाचा खेळ बाकी आहे. डीसीसी नवापूर येणारे 6 मध्ये 10 धावांची गरज आहे. 2 खेळाडू आतापर्यंत त्या प्रकारची झुंज देत आहेत. एकीकडे हरीश आहे, दुसरीकडे अक्षय पाटील. अक्षय पाटील आतापर्यंत ज्या प्रकारचा खेळ करतोय अगदी प्रभावित करणारा खेळ. आई एकविरा संघ आणि त्या संघासाठी तो एक संकटमोचक खेळाडू म्हणून सातत्यानं अक्षय पाटीलला पाहिलंय. दुसरीकडे आता स्वप्नील तांडेलला जे काही करायचंय ते करावं लागेल. पुन्हा एकदा यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. केतन मेहर. डिसिजन प्रयत्न चांगला होता. अगदी जीवाच्या आकांतानं तो प्रयत्न अक्षय पाटीलचा राहिला, परंतु आता डिसिजन ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून संपूर्णतः त्या नजरा आता स्क्रीनवर आहेत. धावचीची ती संधी आणि गडी येस गंभीर सर.
अगदी बारकाईनं प्रत्येक गोष्टीवर लक्ष दिलं, परंतु पंचांचं डिसिजन यावेळेला बोट हवेत अर्थातच गडीबाद अक्षय पाटीलच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. येस, थँक्यू. 5 मध्ये 10, 5 मध्ये 10 धावांची गरज असताना एकीकडे अनिकेत पाटील, दुसरीकडून आतापर्यंत ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत ज्या अफलातून धावा आपण पाहिल्यात तो हरीश आहे. 5 चेंडू 10 धावांची गरज असताना हरीश पाटील पुन्हा एकदा आहे, परंतु यावेळेला जातोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. हरीशच्या खेळाला बॅक टू बॅक दुसरा गडी. हरीशला आता मैदान सोडावं लागतं. यस, धन्यवाद. आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ केला होता. आतापर्यंत तो संकटमोची खेळ अक्षय पाटील हरीश पाटीलचा राहिला होता, परंतु ते 2 खेळाडू आता मैदानाच्या बाहेर आहेत. नवीन खेळाडू दुसरीकडून आता यश किनी येतोय. एखादा चौकार यावेळेला तो संपूर्णतः एकवेरा नारंगीचा संघ पाहतो. दुसरीकडून डीसीसी नवापूरचा संघ स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं गॅदर. स्वप्नील तांडेल एक भलं मोठं लक्ष. धावफलकावर आतापर्यंत 25 आहेत. आता येणारे 3 मध्ये 10 धावांची गरज आहे. एकवेरा नारंगी संघासाठी आतापर्यंत तो खेळ त्याने दाखवलाय. कुणाल मेहर चांगल्यारीत्या गॅदर, थोडासा दुखापतीमध्ये आहे, परंतु त्यानंतर ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण कुणालचं सातत्यानं आपण मैदानामध्ये पाहतोय एक प्रभावित करणारं राहिले. 2 चेंडू 9 धावांची गरज. एखादा अतिरिक्त आणि त्यानंतर येणारे ते 2 चेंडू 2 चौकारांची गरज असताना तो प्रयत्न जतीन तांडेल चांगल्यारीत्या गॅदर. आता मॅच मध्ये खऱ्या अर्थाने ती औपचारिकता बाकी आहे. 1 चेंडू 9 धावांची गरज आहे. स्वप्नील तांडेल एकीकडे आहे. स्वप्नील आतापर्यंत त्या प्रकारचा ती गोलंदाजी हाताळले. सामना फिनिश, सामना खल्लास. आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम डीसीसी नवापूर, डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर अँड हार्ड लक टीम एकवेरा नारंगी संघ. आपल्याला देखील पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला दोन्ही